नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप चव्हाण विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे। आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे रेल्वे हा युनिट ट्रेन किंवा आगगाडी या नावाने पण ओळखला जातो आणि हा युनिट अगदी सोपा आहे। मागच्या वेळेस 2 फेब्रुवारी 2025 ला एमपीएससीचा ग्रुप बीचा पेपर कंडक्ट करण्यात आला, तर त्या पेपरमध्ये या घटकाचे 2 प्रश्न विचारण्यात आले होते आणि दोन्हीचे दोन्ही प्रश्न अगदी सोपे होते। फक्त तुमची जी स्ट्रॅटेजी आहे प्रश्न सोडवण्याची ही व्यवस्थित असायला पाहिजे। तर आजच्या सेशनची विशेषता काय राहणार आहेत की आजच्या सेशनमध्ये रेल्वेचे आयोगाने जे काही प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न मी तुम्हाला फक्त आणि फक्त कन्सेप्टच्या बेसवर विदाउट युजिंग फॉर्म्युला, म्हणजे फॉर्म्युल्याचा वापर आपण कुठेच करणार नाही आहेत। फक्त जर तुमच्या कन्सेप्ट जर स्ट्रॉंग आहे तर तुम्ही विदाउट युजिंग फॉर्म्युला रेल्वेचे प्रश्न पेपरमध्ये सोडवू शकता, राईट। चला विद्यार्थी मित्रांनो, सेशनला सुरुवात करूया। आता बघा, सेशनला सुरुवात जे करायचं आहे तर सेशनला आपल्याला कन्सेप्ट नंबर 1 पासून सुरुवात करायचं आहे। म्हणजेच टोटल या युनिट मध्ये 3च कन्सेप्ट आहेत आणि त्या 3 कन्सेप्टच्या बेसवर तुम्ही फक्त रेल्वे हा शब्दाचा वापर मी केलेला आहे। का बरं? कारण की टाइम, स्पीड अँड डिस्टन्स हा डिफरंट युनिट आहे। बोट अँड स्ट्रीम म्हणजे ज्याला आपण बोट आणि प्रवाह म्हणतो हा घटक वेगळा आहे आणि रेल्वे हा घटक वेगळा आहे। तर रेल्वे या घटकामध्ये फक्त 3च कन्सेप्ट आहे। त्यापैकी पहिल्या नंबरची जी कन्सेप्ट आहे ती पहिल्या नंबरची कन्सेप्ट मी तुम्हाला डिटेल मध्ये एक्सप्लेन करून सांगतो। इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एक ट्रेन एखाद्या झाडला, व्यक्तीला, सिग्नलला, खांबला, दीपस्तंभला, म्हणजे जेव्हा ट्रेन जी आहे ती एखादा खांब किंवा व्यक्ती किंवा दीपस्तंभ, राईट, तर ओलांडते, त्या सिच्युएशन मध्ये ती ट्रेन फक्त स्वतःच्या लांबीलाच ओलांडते। आणि मी इतर मध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे NAO। याचा अर्थ काय आहे? NAO मीन्स नॉन ऍक्सिडेंटल ऑब्जेक्ट, म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये ट्रेन जर क्रॉस करत असेल आणि मधात जर व्यक्ती येत असेल तर त्या सिच्युएशन मध्ये ट्रेनचा ऍक्सिडेंट होणार नाही, ते मधात आलेल्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट होईल। तर याचाच अर्थ नॉन ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टला क्रॉस करते, म्हणजेच ही रेल्वे फक्त स्वतःच्या लांबीला क्रॉस करते, राईट। मग आता बघा, ज्या वेळेस मी तर तुम्हाला बोललो की फॉर्म्युल्याचा वापर करायचा नाही, मग कन्सेप्टचा वापर कसं करायचं? कन्सेप्टचा वापर करण्यासाठी टोटल 4 बॉक्सेस राहणार आहेत। पहिल्या नंबरचा बॉक्स हा बॉक्स नंबर 1, नंतर बॉक्स नंबर 2, बॉक्स नंबर 3 आणि बॉक्स नंबर 4, राईट। म्हणजे सरळ जर सांगायचं झालं तर 2x2 चा टेबल तुमच्या समोर आहे। तर या 2x2 टेबल मध्ये कोणतेही आपल्याला 4 पैकी 3 डब्बे गिवन राहतील, फक्त X डब्बा कॅल्क्युलेट करावं लागेल। म्हणजेच 4 बॉक्सेस आउट ऑफ 3 बॉक्सेस गिवन राहणार आहे, 1 बॉक्स कॅल्क्युलेट करावं लागेल, राईट। आता बघा, सपोज जर स्पीड दिलेली आहे, म्हणजे स्पीड जर दिली, ज्याला आपण गती म्हणतो, राईट, गती जर दिलेली आहेत की गती आहे 60 किलोमीटर प्रति आवर, म्हणजेच एका तासात रेल्वे जी आहे ती 60 किलोमीटर कव्हर करते। याचाच अर्थ सुरुवातीला काही कन्सेप्ट तुम्हाला केअरफुली ऐकावं लागेल, राईट। आणि ज्यावेळेस मी ऍक्च्युअल एक्झाम्पलला सुरुवात करणार आहे त्यावेळेस तुम्ही टिक कराल, एवढा हा भरपूर इझी युनिट आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, इथे बघूया, 60 किलोमीटर एका तासात, म्हणजे एका तासात 60 किलोमीटर ही आगगाडी रेल्वे कव्हर करते। 1 तास याचाच अर्थ 60 मिनिट, 60 मिनिटात 60 किलोमीटर ती रेल्वे कव्हर करते। 60 मिनिट म्हणजे 3600 सेकंद, 3600 सेकंद। आता जर किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर कितीचा गुणाकार करावा लागेल? किलोमीटरला जर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर विद्यार्थी त्या सिच्युएशन मध्ये, विद्यार्थी मित्रांनो, त्या सिच्युएशन मध्ये 1000 नी गुणाकार करावा लागेल। म्हणजे 60 गुणिला 1000 बरोबर 60,000, तर 3600 सेकंद मध्ये 60,000 मीटर कव्हर करते। मी 2 0 कॅन्सल करतो, 2 0 कॅन्सल दोन्ही बॉक्सेस मध्ये, म्हणजे याचाच अर्थ 36 सेकंद मध्ये 600 मीटर। आता फक्त पाठ करून ठेवायचं, काय करायचं? पाठ करून ठेवायचं। ज्या वेळेस आपल्याला गतीला जर
मीटरमध्ये लिहायचं आहे, राईट, मीटरमध्ये लिहायचं आहे आणि सेकंदमध्ये लिहायचं आहे, कारण की गती याचाच अर्थ इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडंफार तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून देतो. 60 किलोमीटर 60 किलोमीटर एका तासात, म्हणजे एका तासात अंतर आणि त्याच्यानंतर वेळ. तर या 60च्या बेसवर आपण अंतर आणि वेळ लिहू शकतो. म्हणजे हा जो कॉलम आहे हा कॉलम अंतरचा आहे, डिस्टन्स आहेत हा कॉलम, आणि हा पहिल्या नंबरचा कॉलम हा वेळ टाइमचा कॉलम आहे, हा कॉलम टाइमचा कॉलम आहे, राईट. आणि हे दोन्हीच्या दोन्ही वेगच्या बेसवर लिहिल्या जाते. म्हणजे 60 ची जर गती आहे तर याचाच अर्थ एका तासात 60 किलोमीटर, 60 मिनिटात 60 किलोमीटर, 36 सेकंदमध्ये 60,000 मीटर. म्हणजे ही लाईन सर्वात इम्पॉर्टंट लाईन आहे की 36 सेकंद मध्ये 600 मीटर, राईट. आता बघा, ह्या तर बेसिक कन्सेप्ट आहे ज्या तुम्हाला ऑलरेडी माहित असायलाच पाहिजे आणि माहित आहे. ऍक्च्युली हे जे 4 बॉक्सेस आहेत, 4 बॉक्सेसचे वापर कसं करायचं त्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो आणि त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून मी तुम्हाला क्लिअर करून देतो. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल नंबर पहिल्या एक्झाम्पल मध्ये 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात खांब ओलांडते. ट्रेनची लांबी किती? म्हणजे ट्रेनची गती किती आहे? ट्रेनची गती आहे 60 किलोमीटर प्रति तासी गती आहे. म्हणजे एका तासात 60 किलोमीटर प्रति आवर. एका तासात किती किलोमीटर कव्हर करते ट्रेन? 60 किलोमीटर कव्हर करते ट्रेन. त्याच्यानंतर ती जी ट्रेन आहे एका खांबला 9 सेकंदात ओलांडते. काय करायचं? हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स, या बॉक्स मध्ये 9 सेकंदात ओलांडते. किती सेकंदात ओलांडते? 9 सेकंदात ओलांडते. 9 सेकंदात ओलांडते, राईट. आणि इथे काढायचं आहे रेल्वे ट्रेनची लांबी किती. हा बॉक्स म्हणजेच हा बॉक्स, याचाच अर्थ रेल्वेची ट्रेनची लांबी, ट्रेनची लांबी. हा बॉक्स म्हणजेच ट्रेनची लांबी. का बरं हा बॉक्स ट्रेनची लांबी? ज्या वेळेस ट्रेन ही एखाद्या व्यक्तीला, पोलला, सिग्नलला, बरोबर आहे, खांबला, झाडाला क्रॉस करते तर स्वतःच्या लांबीलाच क्रॉस करते. म्हणजेच इथे 9 सेकंदमध्ये ती जी ट्रेन आहे ती ट्रेन कोणाला ओलांडत आहे? ते एका खांबला ओलांडत आहे. याचाच अर्थ आता बघा, हा बॉक्स 9 सेकंद म्हणजे ओलांडण्यासाठी लागणारा वेळ. कशाला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ? एखादा व्यक्ती, खांब, त्याच्यानंतर झाड, बरोबर आहे, पोल, यांना ओलांडण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच हा डब्बा, हा बॉक्स. इथे हा बॉक्स म्हणजेच ट्रेनची लांबी. मग आपल्याकडे हे 2 बॉक्सेस राहिले. या 2 बॉक्सेस मध्ये काय करायचं? हा जो 60 आहे, बरोबर आहे, हा 60, या 60 ला आपल्याला लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. 60 ला लिहिण्यासाठी 60 ला लिहायचं आहे. तर काय करायचं? इथे 36 सेकंद, बरोबर, इथे 10चा गुणाकार करायचं. म्हणजे 60 वर 0चा वापर करायचं. हे कशामध्ये येणार आहेत? येणार आहेत मीटरमध्ये. म्हणजे आता बघा आपल्याकडे किती बॉक्सेस फिल झाले? 4 पैकी 3 बॉक्सेस फिल करण्यात आले. फक्त आणि फक्त एकच बॉक्स राहिलेला आहे. तो बॉक्स म्हणजे कोणता? ट्रेनची आपल्याला लांबी काढायची आहे. ट्रेनची लांबी काढायची आहे. 4 पैकी 3 बॉक्सेस, 1 नंबरचा बॉक्स, दुसऱ्या नंबरचा बॉक्स आणि हा तिसऱ्या नंबरचा बॉक्स, राईट. फक्त एकच बाकी आहे. आता बघा इथे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रूलचा वापर करावा लागेल. आता व्हर्टिकल रूल आणि हॉरिझॉन्टल रूल काय आहे? या 36 पासून आपल्याला काय करायचं आहे? 9 सेकंद. म्हणजे 36 पासून 9 बनवणे म्हणजे 36 ला कितीचा भाग द्यावा लागेल? 4चा भाग द्यावा लागेल. त्याचप्रमाणे म्हणजे हे उभ्या लाईन मध्ये ज्यावेळेस आपण 36 ला तोडतो तर 4चा भाग देऊन 9 येते. त्याचप्रमाणे इथे 600 ला कितीचा भाग द्यावा लागेल विद्यार्थी मित्रांनो? 4चा भाग द्यावा लागेल. म्हणजे 4चा भाग दिल्याच्या नंतर ट्रेनची लांबी 4चा भाग दिल्याच्या नंतर ट्रेनची लांबी 150 मीटर.
किती सोपी कन्सेप्ट आहे. फक्त 4 बॉक्स, त्या 4 बॉक्सच्या बेसवर तुम्ही ट्रेनचे कोणतेही प्रश्न सोडवू शकता. कन्सेप्ट क्लिअर. आता बघा या ठिकाणी आपल्याला काय विचारण्यात आलेलं होतं की ट्रेनची लांबी किती, ट्रेनची लांबी म्हणजे किती आहे 150 मीटर 150 मीटर, राईट. आता पुन्हा मी आता बघा इथे ऑप्शन क्रमांक 14, ऑप्शन क्रमांक 14 हा दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अगदी बरोबर. आता ती जे कन्सेप्ट, आता मी कन्सेप्टवर येतो कारण की एक्झाम्पल मी आधी याच्यासाठी सांगितलं कारण की आपल्याला वापर करायचं होतं, ते वापर ऍक्च्युअली करता येत नाही कारण की ही कन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन आहेत. अगदी बरोबर. आता बघा ह्या ज्या कन्सेप्ट आहेत म्हणजे कन्सेप्ट मध्ये काय करायचे, जे 4 डब्बे आहेत या 4 डब्यात पहिल्या डब्यात वेळ, दुसऱ्या डब्यात अंतर म्हणजे डिस्टन्स, तिसऱ्या डब्यात झाड व्यक्ती, तिसऱ्या डब्यात झाड व्यक्ती, सिग्नल, खांब, दीपस्तंभ, इतर नॉन ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ आणि इथे ट्रेनची लांबी. हे बॉक्सेस पार्ट करून ठेवायचे. आता तुमच्या माइंड मध्ये हा प्रश्न येत असेल की सर तुम्ही या ठिकाणी 1 तास लिहिलेला आहे, 60 मिनिट लिहिलेला आणि 36 सेकंद लिहिलेला आहे. जर झाडला, व्यक्तीला, सिग्नलला, खांबला आणि दीपस्तंभला किंवा नॉन ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ जर सेकंद मध्ये आहे तर हा बॉक्स सेकंद मध्ये लिहा. जर तास मध्ये दिलेला आहे तर हा बॉक्स तास मध्ये लिहा. जर ओलांडण्यासाठी लागणारा वेळ जर मिनिट मध्ये तर या बॉक्स मध्ये इथे मिनिट मध्ये लिहा. आणि जर तुम्ही तास आणि मिनिट मध्ये लिहत असाल तर इथे किलोमीटर मध्ये लिहा. जर आपल्याला ट्रेनची लांबी ही किलोमीटर मध्ये काढायची आहे, जर मीटर मध्ये काढायचं आहे तर त्या किलोमीटरला कितीचा गुणाकार करावा लागेल, 1000चा गुणाकार करावा लागेल. तर किलोमीटर हे मीटर मध्ये कन्वर्ट होते. किंवा जर डायरेक्टली 36 सेकंद जर लिहायचं आहे तर त्या सिच्युएशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो कितीचा गुणाकार करायचा, आपल्याला ती जी स्पीड दिलेली आहे ते 60 आहे, 60 किलोमीटर, बट या ठिकाणी 600 मीटर. अगदी बरोबर. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्ही नोट्स तयार करा, त्याच्यानंतरच हा युनिट तुम्हाला समजणार आहे. आणि एक वेळा जर समजला तर नक्कीच सांगतो तुम्हाला ऍज कम्पेअर टू अदर स्टुडंट तुमची जी स्पीड आहे ही स्पीड डिफरंट राहणार आहे, राईट. हा पहिला प्रश्न ऑलरेडी कव्हर करण्यात आलेला आहे, ज्याचं उत्तर किती आलेलं आहे तर 150 मीटर ट्रेनची लांबी. आता बघा हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा, हा प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक दुसरा 54 किलोमीटर प्रति तास वेगाने 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते. ज्या वेळेस ट्रेन पोलला ओलांडते तर स्वतःच्या लांबीलाच ओलांडते. म्हणजे इथे राहणारा, इथे येणारा उत्तर हे ट्रेनची लांबी शोधा 9 सेकंदात. तुम्ही मला सांगा विद्यार्थी मित्रांनो इथे 9 सेकंद येणार. अगदी बरोबर. म्हणजे या बॉक्सच्या जागेवर 9 सेकंद आणि हे 54 किलोमीटर प्रति तास जी स्पीड आहे या स्पीडला जर मला या 2 बॉक्स मध्ये लिहायचं आहे तर इथे 10चा गुणाकार करून 540 मीटर. किती मीटर? 540 मीटर. किती सेकंद मध्ये? 36 सेकंद मध्ये. तर 9 सेकंद मध्ये ट्रेनची लांबी किती? म्हणजे हे जे 3 बॉक्सेस आहेत 3 बॉक्सेस कसे पूर्ण करण्यात आलेले आहे? दिलेल्या गतीवर शून्याचा वापर करा तर हा बॉक्स मीटर मध्ये येतो आणि हा बॉक्स सेकंद मध्ये येतो. आणि इथे एखाद्या कशाला पोलला क्रॉस करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे किती सेकंद? 9 सेकंद. आता तुम्ही मला सांगा 36 ला कितीचा भाग द्यावा लागेल? 9 येण्यासाठी 36 ला 4चा भाग द्यावा लागेल. 36 ला 4चा भाग. बरोबर आहे. त्याचप्रमाणे इथे 540 ला कितीचा भाग? 4चा भाग. 4चा भाग 540 ला 4 1 4.
राहिले 14, बरोबर आहे, 4 त्रिक 12, त्याच्यानंतर 14 मधून 12 गेले 20 राहिले, 4 पंचे 20, मीन्स याचाच अर्थ आहे की ट्रेनची जी लांबी आहे ती लांबी किती आहे, 135 मीटर लांबीची ट्रेन आहे. ट्रेनची लांबी बरोबर 135 मीटर, किती सेकंद मध्ये, 9 सेकंद मध्ये 135 मीटर. आणि ज्या वेळेस ट्रेन ही एखाद्या पोलला, खांबला, व्यक्तीला, झाडला क्रॉस करते तर स्वतःच्या लांबीलाच क्रॉस करते. आणि मी तुम्हाला बोललो होतो की यावेळेस कंबाईन ग्रुप बी चा पेपर 2 फेब्रुवारी 2025 ला कंडक्ट करण्यात आला. आयोगाने जो पेपर घेतला त्या पेपर मध्ये रेल्वे या घटकाचे किती प्रश्न विचारण्यात आले होते, 2 प्रश्न. त्याच्यापैकी हा पहिल्या नंबरचा प्रश्न जो आपला या सेशनचा कोणता प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 कंडक्टेड ऑन डेटेड 2 फेब्रुवारी 2025 ला कंडक्ट करण्यात आलेल्या पेपरचा प्रश्न किती सोपी पद्धतीनं, मला सांगा कुठेतरी मी फॉर्म्युल्याचा वापर केलेला आहे की कंप्लीट 2 एक्झाम्पल मध्ये कुठेच फॉर्म्युल्याचा वापर करण्यात आला नाही. याचाच अर्थ की या प्रश्न क्रमांक 2 जो रिसेंटली यावर्षी झालेल्या पेपरमध्ये विचारण्यात आला होता त्या प्रश्नाचं उत्तर 135 मीटर हे राईट आहे. म्हणजे पहिल्या नंबरचा कॅन्सल, दुसऱ्या नंबरचा कॅन्सल, चौथ्या नंबरचा कॅन्सल, तिसऱ्या नंबरचा हा राईट आहे. अगदी बरोबर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 3 इथे बघा, मी काय करतो, हे 4 बॉक्सेस ड्रॉ करतो. किती बॉक्सेस, 4 बॉक्सेस. मी ते 4 बॉक्सेस ड्रॉ करतो. टोटल बॉक्सेस म्हणजे 4 बॉक्सेस, राईट. आणि या 4 बॉक्सेस मध्ये जी गती आहे ती गती कितीची आहे, 36 किलोमीटर एका तासात. याचाच अर्थ की या ठिकाणी म्हणजे तासी 36 किलोमीटर या वेगाने धावणारी ट्रेन एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते. खांबाला ओलांडते म्हणजे ती ट्रेन फक्त स्वतःच्या लांबीलाच ओलांडते. इथे हा जो बॉक्स राहणार आहे हा बॉक्स मध्ये स्वतःच्या लांबीला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ, राईट. स्वतःच्या लांबीला ओलांडण्यासाठी लागणार हे जे बॉक्सेस आहेत या बॉक्सेस मध्येच लिहितो मी, म्हणजे एकदम क्लिअरली तुमच्या लक्षात येणार आहेत. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, ती जी स्पीड आहे, स्पीड कितीची आहे, 36 ची आहे. 36 किलोमीटर एका तासात आणि ट्रेन खांबला 20 सेकंदात ओलांडते. म्हणजे या डब्यात लिहायचे ते 20 सेकंद. इथे राहणार आहेत ट्रेनची लांबी. का बरं, कारण की ज्यावेळेस ती ट्रेन एखाद्या व्यक्तीला, बरोबर आहे, झाडला, खांबला, पोलला, ट्रीला क्रॉस करते तर स्वतःच्या लांबीलाच क्रॉस करते. म्हणजे हा बॉक्स म्हणजे ट्रेनची लांबी. आता या 36 ला लिहायचं आहे मीटर मध्ये आणि सेकंद मध्ये, तर 36 सेकंद याचाच अर्थ 360 मीटर. 360 मीटर. कितीचा गुणाकार करायचा, 10चा गुणाकार. आता तुम्ही सांगा 36 सेकंद बरोबर 360 मीटर, तर 20 सेकंद बरोबर 200 मीटर. 20 सेकंद बरोबर किती मीटर, 200 मीटर. म्हणजेच ट्रेनची लांबी इथे जी आहे तर ट्रेनची लांबी किती येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, 200 मीटर लांबीची ट्रेन. कोणत्या ऑप्शन मध्ये, दुसऱ्या ऑप्शन मध्ये. आणि हा प्रश्न कोणत्या परीक्षेत विचारण्यात आला होता, PSI पूर्व परीक्षा 2005 मध्ये झालेला पेपर प्रश्न क्रमांक 3. कुठेच मी फॉर्म्युल्याचा वापर केलेला नाहीये, राईट. प्रश्न क्रमांक 4. 3च प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारलेत. कोणत्या कन्सेप्ट नंबर फर्स्ट, आता कन्सेप्ट नंबर सेकंड, दुसऱ्या नंबरची कन्सेप्ट. जेव्हा एक ट्रेन एखाद्या बोगदाला, प्लॅटफॉर्म, पूल, गाव, नदी ला ओलांडते,
याचाच अर्थ इतर म्हणजेच ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टला ओलांडते तेव्हा ती ट्रेन स्वतःच्या लांबीच्या सोबत ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टच्या लांबीला ओलांडते. म्हणजे तिचे 4 बॉक्सेस आहेत. किती बॉक्सेस? 4 बॉक्सेस. तर पहिल्या नंबरचा बॉक्स बरोबर आहे. तर या पहिल्या नंबरच्या बॉक्स मध्ये एकतर तास, मिनिट किंवा सेकंद राहते. हे कशावर डिपेंड आहे? हे डिपेंड आहे बोगदाला, प्लॅटफॉर्मला, पूलला, गावला, इतर म्हणजेच नदीला किंवा ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ जर सेकंद मध्ये आहे तर हा डब्बा सेकंद मध्ये लिहा. जर मिनिट मध्ये आहे तर हा डब्बा मिनिट मध्ये लिहा. जर तासात आहे तर हा डब्बा तासात लिहा. आणि जर तुम्ही सेकंद मध्ये लिहत असाल तर डायरेक्ट दिलेल्या स्पीडला 10 चा गुणाकार करून या बॉक्स मध्ये मीटर मध्ये लिहा आणि किलोमीटर ते ऍज इट इज वरच कॉपी पेस्ट करून लिहायचं. आणि या बॉक्स मध्ये येणारी संख्या जी आहे ट्रेनच्या लांबीच्या सोबत, म्हणजे जेव्हा एक ट्रेन ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टला ओलांडते तर स्वतःच्या लांबीच्या सोबत त्यांची पण लांबी ओलांडते. म्हणजे ट्रेनच्या लांबीच्या सोबत बोगदाची लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी, त्याच्यानंतर पूलची लांबी, गावची लांबी, नदीची लांबी, म्हणजे ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टची लांबी. सर हे ओळखायचं कसं ऍक्सिडेंटल नॉन ऍक्सिडेंटल? तुम्ही मला सांगा, एखादा बोगदा जर रेल्वेच्या समोर आला तर त्या सिच्युएशन मध्ये रेल्वेचा ऍक्सिडेंट होईल. म्हणूनच ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टला ओलांडते तर स्वतःच्या लांबीच्या सोबत त्यांची पण लांबी ओलांडल्या जाते. आणि ज्या वेळेस ट्रेन नॉन ऍक्सिडेंटल म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या बेसवर ट्रेनचा ऍक्सिडेंट होत नाही त्यावेळेस या डब्यामध्ये फक्त ट्रेनची लांबी येणार आहे. बट कन्सेप्ट नंबर 2 आपल्याला सांगते की ज्या वेळेस ट्रेन एखाद्या बोगद्याला, नदीला, बिल्डिंगला बरोबर आहे, इमारतला, त्याच्यानंतर दुसऱ्या ट्रेनला ओलांडते तर स्वतःच्या लांबीच्या सोबत त्यांची लांबी पण ओलांडते. अगदी सोपी कन्सेप्ट. आता या कन्सेप्टचा वापर मी तुम्हाला डायरेक्टली एक्झाम्पल मध्ये करून दाखवतो. इथे बघा प्रश्न क्रमांक पहिला कोणत्या कन्सेप्टचा? दुसऱ्या कन्सेप्टचा. पहिल्या कन्सेप्टचे ऑलरेडी 3 प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहेत. दुसऱ्या कन्सेप्टचा पहिला प्रश्न, 360 मीटर लांबीची एक ट्रेन 45 किलोमीटर तास वेगाने धावत आहे. म्हणजे ट्रेनची गती किती आहे? 45 किलोमीटर एका तासात धावत आहे. ती 140 लांबीच्या पुलावरून किती वेळात जाईल? म्हणजेच ट्रेन, आता हा जो बॉक्स आहे हा बॉक्स 2 पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यात येणार आहे. कोणते 2 बॉक्स? एक म्हणजेच ट्रेनची लांबी 360 मीटर आणि नंतर ती पुलावरून जाते. पुलाची लांबी आहे 140 मीटर. पुलाची लांबी 140 मीटर. म्हणजेच बेरीज करून जर मी लिहितो तर 300 460 अधिक 40 400 आणि 100 म्हणजेच 500 मीटर. का बरं? कारण की ज्या वेळेस ट्रेन एखाद्या पूलला, बोगद्याला, बिल्डिंगला, इमारतला बरोबर आहे दुसऱ्या ट्रेनला ओलांडते तर स्वतःच्या लांबीच्या सोबत त्यांची पण लांबी ओलांडते. म्हणूनच या ठिकाणी हे बेरीज करून म्हणजेच या दोन्ही संख्येचं बेरीज करायचं आणि हे इथे लिहायचं 500 मीटर. बरोबर. हा पहिला पॉइंट क्लिअर झाला. नंतर बघा स्पीड कितीची आहे? 45 किलोमीटर एका तासात. इथे हे मीटर मध्ये आहे तर मीटर मध्ये लिहिण्यासाठी कितीचा गुणाकार करावा लागेल? 45 ला 10 चा गुणाकार करावा लागेल. 45 गुणिला 10 म्हणजे 450. 450 मीटर. 450 मीटर किती सेकंद मध्ये? 36 सेकंद मध्ये. तर त्या पूलला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ किती? 4 बॉक्सेस पैकी आपल्याला किती बॉक्सेस दिलेले आहेत? या 4 बॉक्सेस पैकी 3 बॉक्सेस दिलेला आहे. एक काढायचं आहे. बरोबर आहे. एक बॉक्स काढायचा आहे. तो बॉक्स म्हणजे कोणता? हा बॉक्स काढायचा आहे. अगदी बरोबर.
आता बघा इथे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रोल मी काय करतो विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही म्हणजे इथे हे जे उभे डब्बे आहेत इथे एक प्रकारचं कॅल्क्युलेशन करू शकतो आणि या उभ्या दोन डब्यात आपण एक प्रकार म्हणजे कॉलमला एक प्रकारचं कॅल्क्युलेशन, रोला एक प्रकारचं कॅल्क्युलेशन. तर मी 0 आणि 0 कॅन्सल करतो, नंतर 5चा भाग देतो, 9 45 आणि जर 50ला 5चा भाग दिल्यावर कितीचा भाग जाणार आहे, 10चा भाग जाणार आहे. अगदी बरोबर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथे बघा 36 हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. 9 पासून 36 म्हणजे 9 ला कितीचा गुणाकार करावा लागेल, 4चा, 9 चौक 36. 10 ला पण 4चा गुणाकार केल्याच्या नंतर हा बॉक्स किती सेकंद, 40 सेकंद. 40 सेकंद मध्ये 360 अधिक 140 मीटर कव्हर करते. म्हणजे कोण कव्हर करते, क्रॉस करते, रेल्वे क्रॉस करते. 40 सेकंद लागणार आहेत 140 मीटर लांबीच्या पुलाला आणि सोबत 360 ट्रेनच्या लांबीला क्रॉस करण्यासाठी. दुसरा एक्झाम्पल, प्रश्न क्रमांक दुसरा. आता बघा हा प्रश्न मी तुम्हाला बोललो होतो सेशन ज्यावेळेस आपलं चालू झालं होतं त्या सेशन मध्ये सुरुवातीलाच मी तुम्हाला विदिन 1.5 मिनिट मध्ये बोललो होतो की यावेळेस 2 फेब्रुवारी 2025 आयोगाचा एमपीएससी कंबाईन एमपीएससी कंबाईन ग्रुप बी चा पेपर जो कंडक्ट करण्यात आला आयोगाद्वारे, त्या पेपरमध्ये रेल्वे या युनिटचे किती प्रश्न विचारण्यात आले, 2. आणि दोन्हीच्या दोन्ही प्रश्नामध्ये फॉर्म्युल्याचा वापर होत नाही, इझिली तुम्ही कन्सेप्टचा वापर करून सोडू शकता. अगदी बरोबर. मी वाचतो प्रश्नाला. प्रश्न क्रमांक हा दुसरा, आयोगाचा रेल्वेचा पण दुसराच प्रश्न, कारण की पहिला प्रश्न ऑलरेडी कव्हर झालेला आहे. तासी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी. म्हणजेच इथे काय करायचे, असे 2 बॉक्सेस करायचे. अगदी बरोबर. 700 मीटर लांबीची ट्रेनची गती किती आहे विद्यार्थी मित्रांनो? ट्रेनची गती आहे, ट्रेनची लांबी 700 मीटर. ट्रेनची लांबी 700 मीटर. एक 700 मीटर लांबीची एक आगगाडी प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते. म्हणजे 72 सेकंदात ओलांडते. हा जो बॉक्स आहे हा बॉक्स कितीचा आहे, 72 सेकंद मध्ये ओलांडते. तर प्लॅटफॉर्मची लांबी किती, म्हणजे हा बॉक्स आपल्याला काढायचा आहे. प्लॅटफॉर्मची लांबी किती, प्लॅटफॉर्मची लांबी काढायची आहे. प्लॅटफॉर्मची लांबी, राईट. आता बघा इथे सेकंद, याचाच अर्थ आता स्पीड वर फोकस करावं लागेल. स्पीड कितीची आहे, 80 किलोमीटर एका तासात कव्हर करते ट्रेन. याचाच अर्थ आता इथे हे मीटर मध्ये आहे, म्हणजे या 80 ला 10चा गुणाकार करून 800 मीटर. 800 मीटर आणि 800 मीटर हे किती सेकंदचा आन्सर राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, 36 सेकंदचा. आता बघा या 36चा डबल किती, 72. म्हणजे इथे जर जात होता तर काय करावं लागेल, 800चा डबल 2चा गुणाकार 800चा डबल म्हणजे 1600. या 1600 मीटर पैकी 700 मीटर रेल्वे ट्रेनची लांबी आहे. राहिलेलं रिमेनिंग काय असणार आहे, प्लॅटफॉर्मची लांबी. 1600 मधून जर 700 गेले तर 900 मीटर लांबीचा कोण आहे, तर प्लॅटफॉर्म आहेत. सोपी कन्सेप्ट, वारंवार रिपीट करा, कारण की एक वेळा समझना गरजेचं, इजीली समजत नाही. जिनका माइंड यहाँ से गरीब है उनको समझ में नहीं आएगा. नाही येत लक्षात, मला माहित आहे.
बट कारण की तुम्हाला सवय कोणती आहे, आतापर्यंत तुम्हाला एकच सवय लागलेली आहे, ती फॉर्म्युल्याची जी सवय आहे ती तोडण्यासाठी तुम्हाला कन्सेप्टचा वापर व्यवस्थित करावा लागेल. कन्सेप्ट डिफिकल्ट राहत नाही, ट्रिक्स ह्या पण डिफिकल्ट राहत नाही, बट मी ट्रिक्स पेक्षा जास्तीत जास्त कन्सेप्टवर फोकस करतो, कारण की कन्सेप्ट क्लिअर झाल्याच्या नंतर तुम्ही कोणताही प्रश्न इझिली सोडवू शकता. बरोबर आहे. म्हणजेच आयोगाने या वर्षी जो प्रश्न विचारला रेल्वेचा दुसरा, उत्तर किती, 900 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म. प्रश्न क्रमांक तिसरा 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी, 250 मीटर प्लस 45 किलोमीटर वेगाने धावते. गती कितीची आहेत, 45 किलोमीटर वेगाने धावते. तर 250 मीटर 250 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. पुन्हा 250 मीटर म्हणजेच 250 ट्रेन लेंथ आणि प्लॅटफॉर्म लेंथ किती आहेत, 250, दोन्ही मिळून 500, दोन्ही मिळून किती मीटर, 500 मीटर. आता बघा आपल्याला सेकंद काढायचा आहे, हा बॉक्स काढायचा आहे. हे काढण्यासाठी मीटर मध्ये आहे, तर या 45 ला 10 चा गुणाकार करून आपण मीटर मध्ये लिहू शकतो. 45 गुणिला 10 म्हणजे 450, राईट. आणि 450 किती सेकंदचं उत्तर, 36 सेकंदचं. आता 450 या दोन्ही ठिकाणी जर मी 50 चा भाग देतो तर 9 चा भाग जातो, इथे 10 चा भाग जातो. म्हणजे 450 ला 50 चा भाग 9 वेळा, बरोबर आहे. आणि 500 ला 10 वेळा. 9 पासून 36 म्हणजे 4 चा गुणाकार, 10 गुणिला 4 म्हणजेच 40 सेकंद. 40 सेकंद मध्ये किती क्रॉस करणार आहे, 250 प्लस 250. रेल्वेची लांबी 250 आणि प्लॅटफॉर्मची लांबी 250. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, 40 सेकंद पहिल्या ऑप्शन मध्ये. दुसरा, तिसरा आणि चौथा कॅन्सल. पुन्हा PYQ. फक्त मी PYQ वर भरोसा आहेत माझा, कारण की PYQ मध्ये येणारे प्रश्न विचारले तर आलेले प्रश्न हे खरंच समथिंग डिफरंट राहतात, काहीतरी आपल्याला शिकून देतात, राईट. तर हा प्रश्न संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, खरंच तुम्हाला भरोसा बसेल माझ्यावर, ज्या विद्यार्थ्यांनी गट ब 2022 चा पेपर दिला आणि दिल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याला जर ही कन्सेप्ट मिळाली असती, कारण की याच कन्सेप्टचा प्रश्न 2025 मध्ये पण विचारण्यात आला. अगदी बरोबर. म्हणजेच काय होते की त्या कन्सेप्ट वारंवार रिपीट होतात, राईट. बट तुम्ही आहे फॉर्म्युला, बरोबर आहे, कारण की फॉर्म्युलावर तुम्हाला जास्त विश्वास आहे आणि फॉर्म्युलावर विश्वास आहे, तो विश्वास तुमचा कधी तुटेल तुम्हाला माहित पण पडणार नाही. चला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. हा प्रश्न MPSC कर सहाय्यक 2015 मध्ये विचारण्यात आला. प्रश्न क्रमांक 4. 200 मीटर लांबीच्या ट्रेनला 72 किलोमीटर प्रति तास. स्पीड कितीची आहे, 72 किलोमीटर प्रति तास. जी गती आहे ती गती आहे 72 किलोमीटर प्रति तास. वेगाने 360 मीटर लांबीच्या बोगद्याला पूर्णपणे ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. म्हणजे हा डब्बा आपल्याला काढायचा आहे. फाइंड हा डब्बा काढायचा आहे. बाकीचे हे 3 दिलेले आहेत, हे दिलेलेच राहतात. आता हे कसे दिलेले आहेत, हे 2 मिळून ज्या वेळेस एखाद्या बोगद्याला क्रॉस करते तर स्वतःच्या लांबीच्या सोबत त्यांची लांबी पण क्रॉस करते. रेल्वेची लांबी किती आहे, 200. रेल्वेची लांबी आहे 200 मीटर ट्रेन लेंथ. आणि बोगद्याची लांबी बरोबर आहे टनल लेंथ आहे 360 मीटर. कंबाईन जर करतो तर 540 मीटर. अगदी बरोबर. आता मीटर आहे तर या ठिकाणी 72 ला 10 चा गुणाकार करावा लागेल. 720 मीटर किती सेकंद मध्ये, 36 सेकंद मध्ये. 720 मीटर 36 सेकंद मध्ये. तुम्ही मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 0 आणि 0 कॅन्सल केल्याच्या नंतर 72 चा अर्धा, हाफ. 72 चा हाफ. त्याचप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, 54 चा हाफ. 7 दुने 8 दुने 360. हा 360. कॅल्क्युलेशन मिस्टेक, राईट, होते कधी कधी. आता हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स 360 360
360 का बरं? कारण की 200 अधिक 300 560, 360 अधिक 200 म्हणजेच 560, 560 56चा अर्धा, 56चा अर्धा किती सेकंद? 28. म्हणजे आपल्याला जे इथे काढायचं होतं अर्धा, अर्धा 56चा अर्धा, 56चा अर्धा किती? 56चा अर्धा 28 सेकंद मध्ये 200 मीटर लांबीची आगगाडी 360 मीटर लांबीच्या बोगद्याला क्रॉस करते. किती सेकंद मध्ये? 28 सेकंद मध्ये. कोणत्या ऑप्शन मध्ये? पहिल्या ऑप्शन मध्ये. प्रश्न क्रमांक 4. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. 60 किलोमीटर तास वेगाने, 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या रेल्वेची लांबी 280 मीटर. ट्रेन लेंथ मीटर आहे. त्या रेल्वेला 220 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म, 220 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म लेंथ. बरोबर आहे. यांची बेरीज 300 आणि 200 500, 300 आणि 200 500 मीटर आहे. याचाच अर्थ 60 किलोमीटर प्रति तासला कितीचा गुणाकार? 10चा गुणाकार करून कितीचा गुणाकार करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो? 10चा गुणाकार. तर हा बॉक्स मीटर मध्ये येतो. म्हणजे 60 गुणिला 10 बरोबर 600 मीटर. किती सेकंद मध्ये? 36 सेकंद मध्ये. आणि हा जो बॉक्स काढायचा आहे, आता इथे बघा हे 2 0 2 0 कॅन्सल, 6 6 36 कितीचा गुणाकार? 6चा गुणाकार 6 पंचे, हा जो बॉक्स येणार आहे 6 पंचे 30, 30 सेकंद लागणार आहेत. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे 30 सेकंद? ऑप्शन क्रमांक 4. पहिला, दुसरा, तिसरा कॅन्सल. अगदी सोपी प्रश्न असतात. फक्त कन्सेप्टचा वापर वारंवार केल्याच्या नंतर कन्सेप्ट बरोबर समजते. पुन्हा प्रश्न क्रमांक 6. सिमिलर पॅटर्न. 150 मीटर लांबीची रेल्वे तासी 90 किलोमीटर वेगाने, तासी 90 किलोमीटर म्हणजे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने 200 मीटर, 150 मीटर अधिक 200 मीटर बरोबर 350 मीटर. 350 मीटर. राईट. लांबीचा पूल किती वेळात ओलांडते? हा बॉक्स फाइंड आउट करायचा आहे, काढायचा आहे. बाकीचे 3 दिलेले आहेत. आता हे दिल्याच्या नंतर याच्यावरून आपण हे 2 बॉक्सेस लिहू शकतो. कितीचा गुणाकार? 10चा. म्हणजे याचाच अर्थ 900 मीटर. किती सेकंद मध्ये? 36 सेकंद मध्ये. 36 सेकंद मध्ये 900 मीटर. राईट. आता बघा हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन मध्ये मी जर इथे 2 शून्य कॅन्सल करतो तर इथे 3.5. 9 चौक 36 कितीचा गुणाकार? 4चा गुणाकार. 3.5 गुणिला 4, 3.5चा डबल 7, 7चा डबल 14 सेकंद मध्ये 200 मीटर लांबीच्या पूलला 150 मीटर लांबीची आगगाडी क्रॉस करेल. व्यवस्थित तुम्हाला आता समजायला पाहिजे. आणि या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 3 हा उत्तरचा रोल प्ले करतो. 4था कॅन्सल, दुसरा कॅन्सल, पहिला कॅन्सल. अगदी सोपे प्रश्न असतात. बरोबर आहे. आणि हा प्रश्न क्रमांक 6 UPSC 2002 म्हणजे UPSC मध्ये पण या पॅटर्नचे प्रश्न विचारण्यात येतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7. तासी 7 किलोमीटर म्हणजे एका तासात 60 किलोमीटर ही आहे गती. बरोबर आहे. नंतर 1.5 किलोमीटर लांबी एका रेल्वेने 1.5 किलोमीटर लांबीचा बोगदा 2 मिनिटात पार केला. इथे 2 मिनिट आहे बरं. आता किती मिनिट? 2 मिनिट. 2 मिनिट याचाच अर्थ 60 मिनिट. मिनिट आहे मिनिट मध्ये लिहा. मिनिट आहे तर मिनिट मध्ये लिहा. किती मिनिट? 2 मिनिट. हे बघा, कारण की इथे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल. हे जे दिलेलं आहेत आपल्याला, हा पण गिवन आहेत, हा पण गिवन आहेत, हा पण गिवन आहेत, दिलेला आहेत. किती दिलेला आहे? 2 मिनिटात 60 मिनिट. आता इथे 1.5 किलोमीटर मी काय करतो इथे ॲज इट इज 60 किलोमीटर. राईट. 0 0 कॅन्सल. 6ला कितीचा भाग द्यावा लागेल? 6ला 3चा भाग द्यावा लागेल. 3चा भाग 6ला द्यावा लागेल. इथे पण कितीचा भाग?
3चा भाग किंवा सरळ सरळ 60 मिनिट बरोबर 60 किलोमीटर, 2 मिनिट बरोबर 2 किलोमीटर. काहीच टेन्शन घ्यायचा विषय नाही आहे. 2 किलोमीटर, या 2 किलोमीटर मध्ये आपले 2 बॉक्सेस राहतात. म्हणजे ज्या वेळेस ती आगगाडी, ट्रेन, रेल्वे एखाद्या बोगदाला बरोबर आहे क्रॉस करते तर स्वतःची लांबी, बोगदा कितीचा आहे? बोगदा आहे 1.5 किलोमीटरचा. बोगदा जर 1.5 किलोमीटरचा आहे तर अर्धा किलोमीटर लाच 500 मीटर असं म्हटले जाते. तर 500 मीटर रेल्वेची काय आहेत? 500 मीटर रेल्वेची लांबी, रेल्वेची लांबी किती? 500 मीटर. कोणत्या ऑप्शन मध्ये? दुसरा. पहिला, तिसरा, चौथा कॅन्सल. UPSC 2010 पॅटर्न सिमिलर. अगदी बरोबर. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 8. 300 मीटर लांबीच्या आगगाडी तासी 78 किलोमीटर प्रति तासी, राईट. वेगाने एक पूल ओलांडण्यासाठी 1 मिनिट वेळ लागतो. म्हणजेच इथे आपल्याला 1 मिनिट दिलेला आहे. 1 मिनिट म्हणजेच इथे आपल्याला 60 मिनिटची मांडणी करावी लागेल. बट मीटर मध्ये आहे याचाच अर्थ 1000चा गुणाकार करावा लागेल. अगदी बरोबर. म्हणजे 78 वर किती शून्य? 3 शून्य. 60 मिनिटात 78,000 मीटर. तर 1 मिनिटात किती मीटर? 0 आणि 0 कॅन्सल. 6चा भाग दिल्याच्या नंतर 1 मिनिट, 6चा भाग दिल्याच्या नंतर 1 मिनिट मिळणार आहे. त्याचप्रमाणे 7800 ला कितीचा भाग? 6चा भाग. 6 1 6, 6 1 6, 18. साइन त्रिक 18 नंतर किती? 0 2. म्हणजेच याचाच अर्थ 1300 मीटर पैकी रेल्वे 300 मीटरची आहेत. मग रेल्वे जर 300 मीटरची आहे तर बाकीचं म्हणजे किती? 300 जर गेले तर किती? 1000 मीटरचा पूलची लांबी बरोबर विद्यार्थी मित्रांनो किती? 1000 मीटर. आणि ही आहे ट्रेनची लांबी बरोबर 300 मीटर. कोणत्या ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक दुसरा, राईट. पहिला कॅन्सल, तिसरा कॅन्सल, चौथा कॅन्सल. म्हणजे हा प्रश्न क्रमांक 8वा कोणत्या लिपिका टंक लेखक परीक्षा 2014. पॅटर्न तेच असतात, वारंवार रिपीट होतात. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 9. 700 मीटर लांबीची आगगाडी तासी 60 किलोमीटर प्रति आवर बरोबर आहे. ही आहे स्पीड. वेगाने धावते. तिला एक बोगदा ओलांडण्यास 1 मिनिट वेळ लागतो. इथे आपल्याला वेळ हे दिलेला आहे. हे वेळ किती दिलेला आहे? 1 मिनिट वेळ लागतो. 1 मिनिट. आता 1 मिनिट याचाच अर्थ या बॉक्स मध्ये 60 मिनिट लिहिणं गरजेचं आहे. बट हे मीटर मध्ये आहे म्हणजेच काय करावं लागेल? गुणिला 1000. तर 60 वर किती? 0 3 0. 1 मिनिट 60 वर 3 0. 1 मिनिट आणण्यासाठी 1 मिनिट 60 बरोबर 60 वर 3 0. 1 बरोबर म्हणजेच 1 वर किती? 0 3 0. म्हणजे इथे ज्यावेळेस मी जातो तर कितीचा गुणाकार? 1000चा गुणाकार. तर 1 मिनिटला 1000चा गुणाकार केल्याच्या नंतर म्हणजेच 1 मिनिट गुणिला 1000 1K. याचाच अर्थ 1000 क्रॉस करते. या 1000पैकी 700 मीटर लांबीची आगगाडी आहेत. 700 मीटर लांबीची आगगाडी म्हणजे बाकीचं जे आहे, बाकीचं बोगदा असेल तर बोगदाची लांबी बरोबर 300 मीटर. कारण की रेल्वेची लांबी किती आहे? ट्रेनची लांबी बरोबर 700 मीटर. कारण की हा बॉक्स बेरीजचा बॉक्स असतो. का बरं? कन्सेप्ट नंबर 2. ज्या वेळेस ट्रेन एखाद्या बोगद्याला, टनलला बरोबर आहे ब्रिजला, बिल्डिंगला क्रॉस करते तर स्वतःच्या लांबीच्या सोबत त्यांची पण लांबी क्रॉस करते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10.
वारंवार कन्सेप्टचा वापर केल्याच्या नंतर तुम्हाला बरोबर पेपरमध्ये यूज करता येणार, कारण की कन्सेप्ट पॉवर इज अ बेस्ट पॉवर. फॉर्म्युला फ्री मेथड कुठेच आतापर्यंत हा 10व्या नंबरचा प्रश्न चालू आहे. दुसऱ्या टाईपचा पहिल्या याच्यातले 3 झाले म्हणजे 13 प्रश्न, तरी एकही प्रश्नामध्ये मी फॉर्म्युल्याचा वापर केलेला नाही आहे. फक्त कन्सेप्ट आणि त्या कन्सेप्टचं नॉलेज तुमच्यापर्यंत मी डिलिव्हर करत आहे. इथे बघा 1000 मीटर लांबीची रेल्वे गाडी 36 किलोमीटर प्रति तास 36 किलोमीटर प्रति तास ची गती आहे. जात आहे 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म. हे दोन्ही मिळून जर बेरीज करतो मी तर बेरीज बरोबर 2800. म्हणजे या बॉक्स मध्ये इथे किती येणार आहेत 2800 मीटर. आता मीटर आहे तर याचाच अर्थ कितीचा गुणाकार 10चा गुणाकार. 36 गुणिला 10 360 मीटर किती सेकंद मध्ये 36 सेकंद मध्ये. 36 सेकंद मध्ये 360 बरोबर आहे 360 मीटर. याचाच अर्थ आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो कितीचा गुणाकार या लाईन पासून इथे जाण्यासाठी 10चा गुणाकार आणि वापस येण्यासाठी 10चा भागाकार. जर मी इथे भाग देतो कशाचा भाग 10चा भाग 10चा भाग, कारण की इकडे जाण्यासाठी गुणाकार वापस येण्यासाठी भागाकार. तर 10चा भाग दिल्याच्या नंतर 280 सेकंद लागणार आहेत. 1800 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 1000 मीटर लांबीच्या ट्रेनला क्रॉस करण्यासाठी कन्सेप्ट भरपूर सोपी असतात. आपल्याला काय काढायचं होतं हा बॉक्स काढायचं होतं. बाकीचे 3 बॉक्सेस दिलेले होते 3 बॉक्सेस गिवन होते. प्रश्न क्रमांक 10व्याचा उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आणि हा प्रश्न कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2019 म्हणजे प्रश्न तेच वारंवार विचारण्यात येतात. आयोगाचा पॅटर्न हा फिक्स असतो, पॅटर्न हा चेंज होत नसतो. तुम्ही PYQ ची चांगली प्रॅक्टिस करा. तुमची कमांड बघा तुम्ही आउट ऑफ स्कोर आणता कोणत्या विषयामध्ये अंकगणित आणि रिझनिंग या विषयामध्ये. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11. एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभी असून त्या पुलाची लांबी म्हणजे हे जे आहेत हे 2 बॉक्सेस. मी काय करतो हा जो बॉक्स आहे या बॉक्सला वर लिहितो इथे राईट. हा बॉक्स ठीक आहे 180 मीटर 180 मीटर पुलाची लांबी. रेल्वेची लांबी वी डोंट नो बरोबर आहे. एक मिनिट तुम्हाला दिसणार नाहीत. हे बघा हे आपले 4 बॉक्सेस आहेत. किती बॉक्सेस आहेत हे 4 बॉक्सेस इथे लिहितो मी. हे वरचे 2 बॉक्सेस आणि हे वरचे 2 बॉक्सेस हे खालचे 2 बॉक्सेस. किती बॉक्सेस 4 बॉक्सेस. 180 मीटर लांबी 180 मीटर लांबी 180 मीटर लांबीचा काय आहेत पुलाची लांबी किती आहेत पुलाची लांबी 180 मीटर. त्याचप्रमाणे हा पहिला बॉक्स म्हणजे ट्रेनची लांबी पहिला बॉक्स अगदी बरोबर. पहिला बॉक्स दिलेला नाही आहे. आता प्रश्न पुन्हा समोर मी तुम्हाला कंटिन्यू करतो वाचून दाखवतोय. एक आगगाडी त्या व्यक्तीस 8 सेकंदात व्यक्तीस क्रॉस करते म्हणजेच या ठिकाणी हा पहिल्या बॉक्सला क्रॉस करते. व्यक्तीस क्रॉस करते म्हणजे स्वतःच्या लांबीला ट्रेनच्या लांबीला क्रॉस करते आणि एकूण क्रॉस करण्यासाठी एकूण वेळ बरोबर आहे. पुलास क्रॉस करण्यासाठी 20 म्हणजे एकूण वेळ 20 दिलेला आहे 20 सेकंद. त्या 20 सेकंद पैकी 8 सेकंद हा पहिला बॉक्स आणि दुसरा बॉक्स 12 सेकंद. 12 सेकंद बरोबर 180. 12 सेकंद बरोबर 180. 180 ला जर 12चा भाग देतो मी तर विद्यार्थी मित्रांनो 15चा भाग जातो. 15चा भाग मग 15 8 120 म्हणजे 120 मीटर लांबीची कोण आहे ट्रेन आहे.
120 मीटर लांबीची ट्रेन, दोन ऑप्शन मध्ये, आणि ट्रेनची गती किती आहे 15 किलोमीटर, हा कॅन्सल, म्हणजे ऑप्शन नंबर चौथा बरोबर, दुसरा कॅन्सल. का बरं? कारण की गती जी आहे 180 किलोमीटर, 180 मीटर किती सेकंद मध्ये? 12 सेकंद मध्ये. 180 किती सेकंद मध्ये? 12 सेकंद मध्ये. याचाच अर्थ इथे बघा 180 किती सेकंद मध्ये? 12 सेकंद मध्ये. मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद म्हणजे 15 मीटर पर सेकंदची गती, 15 मीटर पर सेकंदची गती. अगदी बरोबर. बॉक्सेस तेच आहेत, फक्त आता वरचे दिलेले नाही. या ठिकाणी हे जे वरचे आहेत हे अब्सेंट आहेत, वरचे अब्सेंट आहेत, फक्त खालचा स्ट्रक्चर आपल्याला दिलेला आहे व्यवस्थित मांडणी. आणि हा प्रश्न पण संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018 या परीक्षेत विचारण्यात आला होता, प्रश्न क्रमांक 11. नंतर कन्सेप्ट नंबर थर्ड, रिलेटिव्ह स्पीड म्हणजे सापेक्ष वेग. आता हा काय? ज्या वेळेस आगगाड्या, दोन आगगाड्या विरुद्ध उलट एकमेकांच्या दिशेने प्रवास करतात, म्हणजे एक आहे अपोजिट डायरेक्शन आणि सेकंड सेम डायरेक्शन, अपोजिट डायरेक्शन आणि सेकंड सेम डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन तर त्या सिच्युएशन मध्ये काय करायचे? ट्रेनची जी गती आहे 60 आणि 40 यांची करायची बेरीज, म्हणजे रिलेटिव्ह स्पीड अपोजिट, म्हणजे दोन रेल्वे गाडीच्या ज्या डायरेक्शन आहे त्या कशा आहेत? अपोजिट आहे. अपोजिटच्या सिच्युएशन मध्ये स्पीडची करायची बेरीज, आणि या स्पीडच्या बेरीजलाच या ठिकाणी रिलेटिव्ह स्पीड असं म्हटलं जाईल. आणि जर डायरेक्शन सेम आहे तर त्या सिच्युएशन मध्ये स्पीड म्हणजे जे गती आहे त्या गतीची करायची वजाबाकी. बरोबर आहे. सेम डायरेक्शन तर बेरीज करा, कशाची बेरीज? स्पीड 1 अधिक स्पीड 2. आणि जर अपोजिट डायरेक्शन आहे तर स्पीड 1 वजा स्पीड 2 मोठ्या याच्यातून वजा करणे. याच कन्सेप्टला काय म्हटल्या जाते? कन्सेप्ट ऑफ रिलेटिव्ह स्पीड म्हणजे सापेक्ष वेग, राईट. म्हणजे एक तर डायरेक्शन सेम किंवा डायरेक्शन अपोजिट डायरेक्शन मध्ये गती वेग ची करायची बेरीज, आणि सेम डायरेक्शन मध्ये वेग आणि ज्याला आपण गती म्हणतो त्यांचं सेम डायरेक्शन मध्ये करायची वजाबाकी. प्रश्नाच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण क्लिअर करून देतो. प्रश्न क्रमांक पहिला कोणत्या कन्सेप्टचा? रिलेटिव्ह स्पीडचा. जर रेल्वेचा वेग 63 किलोमीटर प्रति तास, तर रेल्वेच्या जाणाऱ्या दिशेने 3 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या मनुष्याला 500 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल, म्हणजे हा प्रश्नार्थक चिन्ह काढायचा आहे. बाकीचे आपल्याला 3 बॉक्सेस दिलेले आहेत. आता या प्रॉब्लेम मध्ये दिशेने म्हणजे सेम डायरेक्शन दिशेने म्हटलेलं आहे. सेम डायरेक्शन मध्ये काय करायला बोललो मी? वजाबाकी. 63 वजा 3 म्हणजे 60 किलोमीटर प्रति तास. 60 किलोमीटर वजाबाकी करणे 60 किलोमीटर. आता इथे जर आपल्याला लिहायचं आहे, कारण की मीटर मध्ये दिलेला आहे, मीटर मध्ये, तर कितीचा गुणाकार? 10चा गुणाकार, 600 मीटर 36 सेकंद मध्ये. आणि ज्या वेळेस मनुष्याला 500 मध्ये क्रॉस करते तर रेल्वे स्वतःच्या लांबीलाच क्रॉस करते. 2 0 2 0 कॅन्सल. त्याचप्रमाणे इकडे जाण्यासाठी 6चा गुणाकार, इकडे जाण्यासाठी 6चा गुणाकार, 6चा गुणाकार 6 पंचे 30 सेकंद मध्ये ती जी ट्रेन आहे ती ट्रेन मनुष्याला म्हणजे एका व्यक्तीला क्रॉस करेल. कोणत्या ऑप्शन मध्ये? 30 सेकंद आहे, ऑप्शन क्रमांक दुसरा. आणि हा प्रश्न STI मुख्य परीक्षा 2017 कन्सेप्ट त्याच आहे. कन्सेप्ट नंबर 1, कन्सेप्ट नंबर 2 रिपीट होणार आहे. कन्सेप्ट नंबर 3 मध्ये फक्त डायरेक्शन जर सेम आहे तर तो काही दिलेला जो वेग आहे त्या वेगची वजाबाकी करायची, आणि जर डायरेक्शन इक्वल आहे तर त्या सिच्युएशन मध्ये वेगचा प्लस करायचं, बेरीज करायचं. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक दुसरा रिलेटिव्ह स्पीडचा. 270 मीटर लांबीची एक आगगाडी, 270 मीटर लांबीची एक गाडी 120 किलोमीटर वेगाने धावते. विरुद्ध दिशेने
म्हणजेच पहिल्याची गती 120, दुसऱ्याची गती 80, 200 किलोमीटर एका तासात. बरोबर आहे. इथे मीटर दिलेला आहे, मॅटर हा क्लिअर झालेला आहे. वेगाने येणाऱ्या दुसऱ्या आगगाडीस 9 सेकंदात ओलांडते. हा बॉक्स पण आपल्याला दिलेला आहे, किती सेकंदात ओलांडते? 9 सेकंदात ओलांडते. त्याचप्रमाणे इथे जे दोन बॉक्सेस डिवाइड होतात, कारण की हा दुसरा हे काढायचा आहे, काढा, हा दुसरा आपल्याला काढायचा आहे. तर दुसऱ्या गाडीची लांबी किती? दुसऱ्या गाडीची लांबी किती? विद्यार्थी मित्रांनो, सरळ सरळ 36 सेकंद बरोबर 2000 मीटर. राईट. कितीचा भाग द्यावा लागेल? 4चा भाग. 4चा भाग, कारण की 36 ला 4चा भाग दिल्याच्या नंतर 9 सेकंद येते. त्याचप्रमाणे 2000 ला 4चा जर भाग दिला तर किती येते? 500 मीटर. 2000 मीटरला जर 2000 मीटरला कितीचा भाग? 4चा भाग. तर त्या सिच्युएशन मध्ये 500 मीटर. 500 मीटर पैकी 270 मीटर लांबीची एक आगगाडी, 230 मीटर लांबीची दुसरी आगगाडी. किती मीटर लांबीची? 230 मीटर लांबीची. प्रश्न क्रमांक दुसरा रिलेटिव्ह स्पीडचा, ऑप्शन क्रमांक पहिला राईट, दुसरा, तिसरा आणि चौथा कॅन्सल. आणि हा प्रश्न कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2017 आयोगाने जो पेपर कंडक्ट केला त्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक तिसरा. 2 500 मीटर लांबीच्या मालगाड्या विरुद्ध दिशेने, आता विरुद्ध दिशेने 45 एक गती आणि दुसरी गती आहे 30. 45 30 याचाच अर्थ 75, याचाच अर्थ 75 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे. वेगवान गाडीच्या चालकाला ओलांडण्यासाठी मंद गतीची गाडी किती वेळ लागेल? म्हणजे हा बॉक्स काढायचा आहे. आता मीटर मध्ये आहे तर 750, कारण की 10चा गुणाकार हे मीटर मध्ये. अगदी बरोबर. कितीचा आन्सर? 36 सेकंदचा आन्सर. त्याचप्रमाणे 500 मीटरच्या दोन आगगाड्या आहेत, म्हणजेच 500 अधिक 500 याचाच अर्थ 1000, याचाच अर्थ 1000 मीटर. 750चं उत्तर 36 आहे. आता 750 1000ला जर मी 250चा भाग देतो तर 3 आणि 4चा भाग जातो. 3 पासून 36 बनवणे 12 त्रिक 36, तर 12 चोक 48 सेकंद लागणार. किती सेकंद विद्यार्थी मित्रांनो? 48. म्हणजे याचं उत्तर 48 सेकंद कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? तर पहिल्या ऑप्शन मध्ये आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4. 2 गाड्या तासी 60 किलोमीटर आणि 90 किलोमीटर या वेगाने विरुद्ध दिशेने म्हटल्याबरोबर बेरीज 60 प्लस 90 दॅट इज इक्वल टू 150 किलोमीटर एका तासात. राईट. हे दोन बॉक्सेस लिहू शकतो मी. म्हणजेच 1500 मीटर 36 सेकंद मध्ये. हळूहळू असलेल्या गाडीला वेगवान गाडीला काही सेकंदात हा बॉक्स काढायचा आहे. आणि 2 गाड्या, बरोबर आहे. पहिल्या गाडीची लांबी 1.1 किलोमीटर, 1.1, आणि दुसऱ्या गाडीची लांबी 0.9 किलोमीटर. याचाच अर्थ 2 किलोमीटर. याचाच अर्थ किती किलोमीटर? याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो 2 किलोमीटर. 1.1 किलोमीटर अधिक 0.9 किलोमीटर म्हणजेच किती किलोमीटर? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर म्हणजेच 2000 मीटर. दोन्ही ठिकाणी 500चा भाग जातो. 1500ला जर 500चा भाग दिला तर 3चा भाग जातो, आणि 2000ला जर 500चा भाग दिला तर 4चा भाग जातो. 3 पासून 36ला 3चा भाग 12 त्रिक 36. त्याचप्रमाणे इथे पण कितीचा गुणाकार? 12 चोक 48 सेकंद. कोणत्या ऑप्शन मध्ये? 48. चौथ्या ऑप्शन मध्ये आहेत. अगदी बरोबर. राईट. आतापर्यंत आयोगाने जे काही प्रश्न विचारले होते त्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण मी एकदम डिटेल स्वरूपात विदाउट युजिंग फॉर्म्युला, कुठेच टोटल पहिल्या याच्यात मला वाटते की 3 प्रश्न कव्हर करण्यात आले होते. आणि ती जे कन्सेप्ट, ती कन्सेप्ट कोणती आहे? ज्या वेळेस आगगाडी रेल्वे
बरोबर आहे. ती रेल्वे एखाद्या व्यक्तीला, झाडला, खांबला क्रॉस करते म्हणजे ओलांडते, तर स्वतःच्या लांबीला ओलांडते. म्हणजे तो जो 4थ्या नंबरचा बॉक्स, तो 4थ्या नंबरचा बॉक्स फक्त आणि फक्त कशाचा राहणार आहे, तो बॉक्स राहणार आहे रेल्वेची लांबी. अगदी बरोबर. सेकंड नंबरची कन्सेप्ट, ज्या वेळेस एक आगगाडी, रेल्वे, ट्रेन ही एखाद्या दुसऱ्या रेल्वेला, बोगद्याला, टनलला, प्लॅटफॉर्मला, ब्रिजला क्रॉस करते, तर स्वतःच्या लांबीच्या सोबत त्यांची लांबी पण क्रॉस करते. ही झाली दुसऱ्या नंबरची कन्सेप्ट. तिसऱ्या नंबरची कन्सेप्ट म्हणजे रिलेटिव्ह स्पीड. रिलेटिव्ह स्पीड मध्ये कन्सेप्ट नंबर 1, कन्सेप्ट नंबर 2 मर्ज होतात. पहिल्या याच्यातले 3 प्रॉब्लेम, दुसऱ्या याच्यातले जवळपास 13 प्रॉब्लेम आणि नंतर आता 3 प्रॉब्लेम रिलेटिव्ह स्पीडचे. म्हणजेच मॅक्झिमम प्रश्न जे आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत ते पूर्ण प्रश्न या सेशन मध्ये मी कव्हर केलेले आहेत. फक्त एक पॉइंट कन्क्लूड करून देतो की आजच्या या सेशन मध्ये फक्त आणि फक्त आगगाडी या घटकाचेच प्रश्न कव्हर करण्यात आले. बोट व प्रवाह हा युनिट पेंडिंग आहे. स्पीड, टाइम अँड डिस्टन्स हा पण युनिट पेंडिंग आहे. आणि या तीनही युनिटचा एक बंच तयार होतो आणि त्या बंच मधून आयोग हा 100% प्रश्न विचारतो. अगदी बरोबर. जास्तीत जास्त व्हिडिओ, हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला कोणत्या युनिटची व्हिडिओ पुन्हा आपल्या युट्यूबच्या माध्यमातून पाहिजे आहेत ते कमेंट करा, कारण की मी तुमच्यापर्यंत पुन्हा समोरच्या येणाऱ्या सेशन मध्ये मी डिलिव्हर करू शकतो. ओके, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. इथे थांबतो.